पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. गरम असताना आपल्याला वड्या कापून घ्यायच्या नाही आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी थंड झाल्यानंतर वड्या कापून घेतल्या आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ आरती या मराठी रेसिपी चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी, जी सगळ्यांनाच बनवता येते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी आज मी इथे बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. 1 वाटी बेसन, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही तांदळाचा देखील वापर करू शकता. आता मिक्सरमधून आपण मिरची, लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ घालून ह्या मिरच्या वाटून घेणार आहोत. एकदम बारीक वाटायचं नाही आहे, थोडंसं ओबडधोबडच ही मिरची वाटून घ्यायची आहे. इथे मी एका ताटामध्ये चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. इथे तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. माझ्याकडे नसल्यामुळे मी तांदळाच्या पिठाचा वापर इथे केलेला नाही आहे. तांदळाच्या पिठामुळे वड्या एकदम छान कुरकुरीत होतात. ज्वारीचं पीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे घालू शकता. जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची वापरू शकता. इथे मी जास्त वापरलेली नाही आहे. मिरची घालून झाल्यानंतर 1 चमचा ओवा हातावर चोळून त्यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे ओव्याचा सुगंध छान येतो. थोडीशी हळद देखील घालायची आहे आणि यामध्ये पांढरे तीळ देखील घाला. माझ्याकडे तीळ देखील नसल्यामुळे ते मी घातलेले नाही आहेत, परंतु इथे तुम्ही तीळ घाला, त्यामुळे वड्यांची टेस्ट छान येते. आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ वापरणार आहे. आणि हे सर्व आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्स करून घ्यायचं आहे. गरज पडल्यास थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. वड्या वाफवून घेण्यासाठी इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून ते चिकटून राहणार नाही. इथे बघू शकता तुम्ही पिठाचा गोळा देखील मी तयार करून घेतला आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही झालेला नाही आहे. आता ह्या गोळ्याचे मी 3 गोळे करून त्याचे रोल करून घेणार आहे. रोल करून झाल्यानंतर तो हाताने थोडासा दाबून घेणार आहे, जेणेकरून उकडल्यानंतर तो आतमधून पोकळ होणार नाही. अशा पद्धतीने इथे मी सगळे रोल तयार करून घेते आणि झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता तुम्ही सर्व रोल मी तयार करून घेतले आहेत आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. गॅसवर मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी हे आधीच उकळण्यासाठी ठेवले होते. त्याला चांगली उकळी फुटली आहे. त्यावरती आता हीच वड्याची चाळण आपल्याला ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं वड्या आपल्याला चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत.
इथे बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटे मी रोल वाफवून घेतले आहेत आणि ते थंड देखील करून घेतले आहेत. याच्या आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा की थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. गरम असताना वड्या पाडायच्या नाहीत. गरम असताना वड्या पाडल्या तर त्याचे तुकडे होतात. त्यामुळे थंड झाल्यानंतरच वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळ्या वड्या कापून घेतल्या आहेत आणि गॅसवर छोट्या कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता ह्या वड्या थोड्या थोड्या करून तळून घेणार आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही वड्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि वड्या देखील कुरकुरीत झालेल्या आहेत. त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तयार आहे आपली सर्वात साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तळल्यानंतर वड्या एकदम छान कुरकुरीत आणि टेस्टी देखील झालेल्या आहेत.